नमस्कार मंडळी, करुणास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत ज्वारीचे हे पारंपरिक पापड। हे खानदेशचे अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पापड आहे। खायला अतिशय छान लागतात, करायला खूप सोपे आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पापड आज बनवून दाखवले आहे। तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग बनवूया ज्वारीचे पापड। तर हे ज्वारीचे पापड बनवण्यासाठी तुम्हाला इथे अशा प्रकारचं लाटणं जे आहे ते तुम्हाला लागणार आहे। आता मार्केटमध्ये तुम्ही जाल तर हे लाटणं तुम्हाला मिळेल, फक्त त्याला तुम्हाला इलेक्ट्रिक टेप जो आहे तो अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे। याशिवाय हे पापड जे आहे हे करणे अशक्य आहे। त्यानंतर इथे पापड बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी ज्वारी घ्यायची आहे। इथे 3 किलो मी ज्वारी घेतलेली आहे, तिला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता हे जे पापड बनवायचे आहे, या पापड बनवण्यासाठी मी प्लास्टिकच्या कागदाचा सुद्धा वापर केलेला आहे। प्लास्टिकच्या कागदावर मी लाटून करून पाहिलेले आहे। त्यानंतर मी पोळी किंवा पुरी यंत्रामध्ये सुद्धा करून पाहिलेले आहे। तर सर्व प्रकार फेल झालेले आहेत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या लाटण्याचा वापरच करायचा आहे। ही प्रिपरेशन केल्याशिवाय तुम्ही हे पापड करू शकत नाहीत। आता ही जी ज्वारी आहे आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला आंबूस पापड नको असतील तर तुम्ही ज्वारीचं पाणी प्रत्येक दिवशी बदलू शकता। आता तिसऱ्या दिवशी ही जी ज्वारी आहे मी पाण्यातून निथळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण यातलं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला या ज्वारीला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। कडकडीत उन्हामध्ये ज्वारीला वाळवून घेणे अतिशय आवश्यक असते। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगाल। तर अशा पद्धतीने आपल्याला उन्हामध्ये ही ज्वारी वाळत घालून घ्यायची आहे। ते तब्बल 3-4 तास मी ही ज्वारी छान प्रकारे वाळवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला घालायचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि तो म्हणजे इथे आपल्याला घालायचा आहे कोरडा झालेला गव्हाचा चीक। आता गव्हाचा चीक जो आहे हा तुम्हाला काय करायचा आहे, गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे आणि खालचा जो छान प्रकारे बसलेला जो रबरासारखा चीक आहे त्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे। वाळून घेतल्यानंतर त्यातला 1 कप कोरडा झालेला चीक याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे। सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला 3 टीस्पून मीठ घालायचं आहे। थोडंसं मीठ तुम्ही आधी कमी घाला, कारण खिशी घालताना आपण मीठ यामध्ये ॲड करू शकतो। खारट जर झाले तर पापड वाळल्यानंतर खूप खारट लागतो, म्हणून मी आधीच थोडं मीठ यामध्ये कमी घालत आहे। तर 3 टीस्पून मीठ याच्यामध्ये घालत आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून गिरणीवरून ज्वारीचं पिठाचं आपण जसं दळून आणतो त्या प्रकारे आपल्याला हे दळून आणायचं आहे। आता हे मी गिरणीमध्ये दळून आणते। आता पीठ हे खूप छान प्रकारे दळून आणलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी ज्वारीचं पीठ ज्याप्रमाणे दळून देतो त्याचप्रमाणे हे जे पीठ आहे दळून दिलेलं आहे। आता आपण खिशी घालणार आहोत। खिशी घालण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 कप पाणी। ज्या कपाने मी चीक मोजलेला आहे त्याच कपाने मी इथे पाणी घालत आहे। 250 ml चा हा कप आहे, त्याने मी 2 कप मोजून पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला कडकडीत उकळू द्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे दळून आणलेलं पीठ आहे ते घालायचं आहे। तर 1.5 कप पीठ मी इथे घालत आहे आणि 1.5 कप पीठ सफिशियंट होते 2 कपाला। तुम्हाला वाटत असेल की जर उंडा थोडासा आसट वाटतोय तर तुम्ही आणखी पीठ घालू शकता आणि याला अशा प्रकारे वरून घ्यायचं आहे। आता हलवण्यासाठी मी जे साधन वापरलेलं आहे याला तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा पद्धतीने ही जी खिशी आहे ही तुम्हाला घालून घ्यायची आहे। आपण तांदळाची खिशी घालतो किंवा तांदळाचं पीठ आपण मोदकासाठी वगैरे भरतो तशाच प्रकारचं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि पाहू शकतो आपण याचा छान प्रकारे असा गोळा बनतो आहे, म्हणजे आपली जी कन्सिस्टन्सी आहे खिशीची ती योग्य आहे। आता याला वाफ दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जी खिशी आहे ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे, जेणेकरून आपल्याला पापड लाटायला उंडे घ्यायला सोपं पडेल। तर अशा प्रकारे एक ताट घेतलेलं आहे, त्यावर डिंकाचं पाणी आपल्याला लावायचं आहे। साधारणतः 1 टेबलस्पून गोळा इथे घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा पापड जो आहे लाटून घ्यायचा आहे। आता डिंकाचं पाणी करण्यासाठी तुम्हाला अर्धा टीस्पून डिंक घ्यायचा आहे, खायचा डिंक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोमट पाणी घालायचं आहे साधारणतः 1 वाटी आणि त्या डिंकाला छान प्रकारे वितळून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याचा वापर तुम्ही इथे ह्या ताटाला लावण्यासाठी करू शकता। तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येक पापड काढल्यानंतर तुम्हाला डिंकाचं पाणी लावणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा जो पापड आहे तो ताटाला
चिटकेल. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पापड लाटून घ्यायचा आहे. आता पापड काढण्याची पद्धत तर कडेकडेने आपल्याला पापड मोकळा करून त्याला अशा प्रकारे हातावर घ्यायचा आहे. नंतर एखाद्या सुकड्यावर किंवा अशा प्रकारे एखाद्या परडीवर तुम्हाला हा जो पापड आहे हा वाळत घालायचा आहे. आता परडीवर हलकासा हा पापड वाळला की तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पापड आहे हा पापड छान प्रकारे बाहेर एखाद्या सुती कापडावरती किंवा तुम्ही एखाद्या चादरवरती वाळत घालू शकता, कारण जेणेकरून कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवले जातील. तर अशा पद्धतीने हे जे पापड आहे हे आपल्याला काय करायचे आहे, वाळवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला माझ्या या खानदेशी पापडांचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत आणि अशा प्रकारचे पारंपरिक पद्धतीच्या जे रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. तोपर्यंत धन्यवाद.